Good morning, students. In our last lecture, we have studied about importance of fruits in human diet, nutritive value of fruits. First, importance of fruits in human diet. For the balanced diet, fruits are very essential to maintain our body health. म्हणजे फळे ही संतुलित आहारामध्ये गणली जातात, कारण या फळांपासून विविध प्रकारची जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके हे सर्व घटक थोड्या अधिक प्रमाणामध्ये मिळत असतात. फ्रूट्स आर इम्पॉर्टंट सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट्स ॲज इट कंटेन्स सिम्पल शुगर्स विच इज युटिलाइज्ड फॉर एनर्जी. म्हणजे फळे ही कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेटचा महत्त्वाचा स्रोत आहेत, कारण यांच्यामध्ये शर्करा उपलब्ध असतात, ज्या फायनली एनर्जी म्हणजेच ऊर्जेमध्ये रूपांतरित होतात. सम फ्रूट प्रोव्हाइड्स फॅट्स विच आर ऑल्सो युटिलाइज्ड फॉर एनर्जी. फॉर एक्झाम्पल कोकोनट, कॅश्यूनट इट्सेट्रा. काही फळांपासून फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ मिळतात, जे अंतिम एनर्जीमध्येच रूपांतरित होतात. याची उदाहरणे आहेत कोकोनट म्हणजे खोबरे किंवा नारळ, कॅशिवनट म्हणजे काजू. सम फ्रूट प्रोव्हाइड्स प्रोटीन्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर बिल्डिंग अप द बॉडी टिश्यू. फॉर एक्झाम्पल कोकोनट. म्हणजे काही फळांपासून प्रोटीन्स म्हणजेच प्रथिने मिळतात, आणि ही प्रथिनेच मानवी शरीरामध्ये होणारी झीज भरून काढण्यासाठी सर्वात जास्त उपयुक्त ठरतात. याचे उदाहरण कोकोनट. फ्रूट ऑल्सो प्रोव्हाइड सेल्युलोज विच स्टिम्युलेट इसेन्शियल इंटेस्टायनल ॲक्टिव्हिटीज. फळांमध्ये सेल्युलोज किंवा फायब्रस सबस्टन्स उपलब्ध असतात, जे इंटेस्टायनल ॲक्टिव्हिटी किंवा डायजेशनल ॲक्टिव्हिटी मध्ये सहभागी होतात. या घटकामुळेच पचनामध्ये सुलभता येते. सम फ्रूट्स हॅव मेडिसिनल व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल जामून फ्रूट्स आर यूजफुल फॉर डायबेटिक पेशंट्स. म्हणजे काही फळांमध्ये औषधी गुणधर्म असतात. उदाहरणार्थ जामून म्हणजे जांभूळ हे फळ मधुमेह असणाऱ्या रोग्यांसाठी औषध ठरते. फ्रूट्स ऑल्सो कंटेन्स मिनरल्स लाईक आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, आयोडीन इट्सेट्रा विच आर इसेन्शियल फॉर बॉडी हेल्थ. फळांमध्ये काही खनिजे म्हणजेच आयर्न म्हणजे लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, आयोडीन ही खनिजे उपलब्ध असतात, जी मानवी शरीरामध्ये अहम भूमिका किंवा मुख्य भूमिका निभावत असतात. Fruits are protective foods necessary for maintenance of good health and proper growth as they contains following vitamins. म्हणजे काही फळांमध्ये विटॅमिन्स जीवनसत्वे उपलब्ध असतात, आणि ही जीवनसत्वेच मानवी आहारासाठी किंवा मानवी आहारामध्ये संरक्षणात्मक अन्न म्हणून काम करतात. म्हणजेच या जीवनसत्वामुळे, मिनरल्समुळे मानवी शरीरामध्ये होणारी झीज वेळोवेळी भरून काढली जाते, किंवा यांच्या अभावे काही रोगसुद्धा दिसून येतात. आता ही जीवनसत्वे म्हणजे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी ही आहेत. व्हिटॅमिन ए हे आंबा, केळी या फळांमध्ये जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असते. व्हिटॅमिन बी हे केळी, बदाम, काजू या फळांमध्ये जास्त प्रमाणात उपलब्ध असते. तर व्हिटॅमिन सी हे
आवळा या फळामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी साठी संत्री, मोसंबी, लिंबू, चिंच, कवठ, पेरू ही फळे देखील व्हिटॅमिन सी म्हणजे जीवनसत्व क ने समृद्ध असतात. देन न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ फ्रूट्स इन दॅट ओनली विटॅमिन्स. फर्स्ट, vitamin A. Carotene is the precursor of vitamin A. Deficiency of vitamin A causes night blindness. Fruits containing vitamin A are mango, papaya, banana, etc. Vitamin A म्हणजे जीवनसत्व अ. फळांमध्ये कॅरोटीन हा घटक उपलब्ध असतो, जो फायनली जीवनसत्व अ मध्ये रूपांतरित होतो. जीवनसत्व अ च्या अभावी नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रातांधळेपणा हा रोग दिसून येतो. आंबा, पपई, केळी या फळांमध्ये जीवनसत्व अ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. सेकंड, व्हिटॅमिन बी. डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन बी कॉजेस बेरी, लॉस ऑफ सेन्सिटिव्हिटी ऑफ स्किन, लॉस ऑफ ॲपेटाईट आर द सिम्पटम्स ऑफ बेरी डिसीज. Fruits containing vitamin B are banana, cashew nut, etc. दुसरा आकडा विटॅमिन बी म्हणजे जीवनसत्व ब. जीवनसत्व ब च्या अभावे बेरी हा रोग होतो. त्वचेची संवेदनशीलता कमी होणे, भूक मंदावणे ही बेरी रोगाची मुख्य लक्षणे आहेत. केळी, काजू या फळांमध्ये जीवनसत्व ब मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असते. देन थर्ड, व्हिटॅमिन सी, दॅट इज एस्कॉर्बिक ॲसिड. डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन सी कॉजेस स्कर्वी. Scurvy disease is characterized by pain in joints. Anola is the richest source of vitamin C. Other fruits containing vitamin C are संत्रा, मोसंबी, कागजी लाईम, टॅमरिंड, वूड ॲपल, गोवा, etc. तिसरा आकडा व्हिटॅमिन सी म्हणजे जीवनसत्व क म्हणजेच ॲस्कॉर्बिक ॲसिड. जीवनसत्व क च्या अभावे स्कर्वी हा रोग दिसून येतो. स्कर्वी रोगामध्ये सांधेदुखी हे मुख्य लक्षण आहे. ॲनोला म्हणजेच आवळा हे जीवनसत्व क चे समृद्ध असे स्रोत आहे. याचबरोबर संत्री, मोसंबी, कागजी लाईम म्हणजे लिंबू, टॅमरिंड म्हणजे चिंच, वूड ॲपल म्हणजे कवठ, गोवा म्हणजे पेरू या फळांमध्ये देखील जीवनसत्व क मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असते. टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट ॲडव्हांटेजेस ऑफ फ्रूट ग्रोईंग, डिसॲडव्हांटेजेस ऑफ फ्रूट ग्रोईंग. फर्स्ट पॉईंट. फर्स्ट, advantages of fruit growing. In that first point, from a unit area of land, more income is obtained from fruit crops than any other agronomical crops. म्हणजे एकक क्षेत्रापासून मिळणारे फळ पिकांचे उत्पादन हे एकक क्षेत्रापासून मिळणाऱ्या ॲग्रोनॉमिकल क्रॉप्सच्या उत्पादनापेक्षा जास्त असते. म्हणजेच जर ॲग्रोनॉमिकल क्रॉपशी फळ पिकांची तुलना केली तर ॲग्रोनॉमिकल क्रॉप म्हणजे गहू, बाजरी, मका यासारखी पिके आणि फळपिके आपण म्हणजे आंबा, पेरू, चिक्कू, केळी, काजू, बदाम इत्यादी. यामध्ये जर ॲग्रोनॉमिकल क्रॉप गहू हे 1 एकर क्षेत्रावरती घेतले आणि तेवढ्याच क्षमतेच्या जमिनीमध्ये 1 एकर क्षेत्रावरती केळी हे पीक घेतले तर केळीचे उत्पादन हे नक्कीच गहू पिकापेक्षा जास्त असते. हा फ्रूट ग्रोईंगचा पहिला फायदा आहे की एकक क्षेत्रामधून म्हणजे समान क्षेत्र आपण तुलनात्मक दृष्टीने लागवड केली तर फळ पिकांचे किंवा फळझाडांचे उत्पादन हे ॲग्रोनॉमिकल क्रॉपपेक्षा
नेहमीच जास्त असते. सेकंड पॉईंट, फ्रूट फार्मिंग इज द मदर ऑफ सेव्हरल इंडस्ट्रीज लाईक जॅम, जेली etc. which in turn provides work for more people. म्हणजे फळझाडाच्या लागवडीपासून विविध फळांपासून दुय्यम उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांना फळे ही रॉ मटेरियल म्हणजेच कच्चा माल म्हणून पुरवली जातात. म्हणजे ज्यावेळी फळझाडांची लागवड केली जाईल त्यावेळी त्या झाडांपासून मिळणारी फळे ही फळांपासून विविध उत्पादने, दुय्यम उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांना आपण फळे ही रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल म्हणून पुरवू शकतो. यातून शेतकऱ्याला मोबदला तर मिळतोच, परंतु या कंपनीमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईंना तसेच अशिक्षित मजुरांना बागेमध्ये रोजगार मिळतो. म्हणजेच फळझाडाच्या लागवडीपासून फळबाग करणारा किंवा फळबाग लागवड करणारा शेतकरी, कंपनीमध्ये काम करणारे एम्प्लॉई आणि मोलमजुरी करणारे मजूर या सर्वांना फळबाग लागवडीपासून उत्पादन मिळत असते किंवा रोजगार मिळत असतो. थर्ड पॉईंट, another important advantage of fruit growing is that they can be cultivated in the areas where other agronomical crops cannot be grown. For example, nowadays in Ratnagiri district, cultivation of mango and cashew nut is now undertaken on the slopes of hills. म्हणजे फळझाडांची लागवड ही नापीक जमिनीमध्ये देखील करता येते, जिथे इतर ॲग्रोनॉमिकल क्रॉपची लागवड करणे शक्य नसते. उदाहरणार्थ, हल्ली रत्नागिरी जिल्ह्यात आंबा आणि काजू यांची लागवड डोंगराच्या उतारावरती केली जाते. अशा डोंगर उतारावरती आपण दुसरे कुठलेही पीक म्हणजे ॲग्रोनॉमिकल पीक म्हणजे गहू, बाजरी, मका हे अशी पिके डोंगर उतारावरती आपण घेऊ शकत नाही. परंतु अशा डोंगर उतारावरती किंवा माळरानामध्ये नापीक बॅरन लँडवरती आपण फळझाडांची लागवड नक्कीच करू शकतो. किंवा अगदी आपण आसपास डोंगराळ भागामध्ये प्रवास करताना रस्त्याच्या कडेला किंवा माळरानामध्ये काही बोरीची झाडे अगदी खडकामध्ये उगवून आलेले आपण पाहतो. म्हणजेच काय, ही नॅचरली उगवून आली असली आणि जर समजा शेतकऱ्याने कमर्शियली व्यावसायिकदृष्ट्या अशा जमिनीमध्ये फळपिके घेण्याचे ठरवले तर ते पॉसिबल असते. फोर्थ पॉईंट, लेबर इज कंपॅरेटिव्हली चीप in our country, which helps to keep down the production cost and also the labor get engaged throughout the year. म्हणजे भारतामध्ये मजूर कमी पैशामध्ये उपलब्ध होतात, यामुळे प्रोडक्शन कॉस्ट ही कमी राहते. आता यामध्ये प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे काय, तर पिकाच्या लागवडीपासून फळे बाजारपेठेत नेईपर्यंत जी काही कामे केली जातात, काही साधनांचा, काही यंत्रांचा वापर केला जातो, यामध्ये जो काही खर्च होतो, मग तो मजुरावरती असो, साधनांवरती असो किंवा यंत्रांवरती असो, ह्या सगळ्याची बेरीज केल्यानंतर जो खर्च किंवा जी किंमत शेतकऱ्याला मोजावी लागते ती म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट असते. आणि मजूर कमी पैशामध्ये उपलब्ध होत असल्यामुळे ही प्रोडक्शन कॉस्ट कमी राहते आणि पर्यायाने शेतकऱ्याला मिळणारा निव्वळ नफा हा वाढला जातो. तसेच फळबागेत मजुरांना वर्षभर कामसुद्धा मिळते.
पाचवा पॉईंट, विथ द इन्क्रीज्ड डिमांड ऑफ फ्रूट्स द प्रोडक्शन हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज्ड. म्हणजे मार्केटमध्ये किंवा बाजारपेठेत फळांना असणारी मागणी वाढत आहे. या कारणामुळे फळझाडांची लागवड करून उत्पादन मिळवणे फायद्याचे ठरते. हा सुद्धा फ्रूट ग्रोईंगचा फायदा आहे. देन 6th पॉईंट, ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स आर सीझनल. ॲज अ रिझल्ट द कल्टिवेटर्स रिक्वायर्ड टू मॅनेज themselves cultivators required to engage themselves in other occupations during the off season, but the fruit farming cultivator get engaged throughout the year. म्हणजे ॲग्रोनॉमिकल क्रॉप ही सीझनल असतात, म्हणजेच हंगामी असतात. यामुळे ही पिके निघाल्यानंतर किंवा या पिकांपासून उत्पादन घेतल्यानंतर शेतकऱ्यांना ऑफ सीझनमध्ये दुसऱ्या ॲग्रोनॉमिकल पिकाच्या पेरणीपर्यंत इतर व्यवसायामध्ये स्वतःला गुंतवावे लागते. परंतु फळपिके घेणाऱ्या शेतकऱ्याला वर्षभर फळबागेमध्ये काम मिळत असते, कारण फळपिके ही सीझनल नसतात, ती बहुवार्षिक असतात. आणि यामुळे शेतकऱ्याला बागेच्या मेंटेनन्ससाठी किंवा व्यवस्थापनासाठी वर्षभर बागेत काम करावे लागते आणि त्यातून त्याला वर्षाचे उत्पादन देखील मिळते. हे सर्व फ्रूट ग्रोईंगचे फायदे आहेत. म्हणजेच फळझाडांपासून पहिला पॉईंट, फळझाडांपासून मिळणारे उत्पादन हे ॲग्रोनॉमिकल क्रॉपच्या तुलनेत जास्त असते. म्हणजे समान क्षेत्रावरती एकच एकर क्षेत्रामध्ये गहू पीक घेतले आणि 1 एकर क्षेत्रावरती केळी पीक घेतले तर केळीचे उत्पादन हे नेहमीच जास्त असते. दुसरा ॲडव्हान्टेज म्हणजे फायद्याचा पॉईंट, फळझाडाच्या लागवडीपासून जी फळे मिळतात ती फळे आपण विविध कंपन्यांमध्ये, म्हणजे जिथे जॅम, जेलीज किंवा इतर दुय्यम उत्पादने तयार होतात अशा कंपन्यांना रॉ मटेरियल म्हणून ती प्रोव्हाइड करू शकतो आणि यातून शेतकऱ्याला उत्पादन मिळते. तसेच फळबागेत काम करणारे मजूर यांना रोजगार मिळतो. तसेच प्रोसेसिंग करणाऱ्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईला रोजगार मिळतो. अशा प्रकारे शेतकरी, कंपनीमध्ये काम करणारा एम्प्लॉई आणि अशिक्षित मजूर अशा भरपूर लोकांना फळबाग लागवडीतून रोजगार मिळतो. हा दुसरा फायदा. तिसरा फायदा म्हणजे फळझाडाच्या लागवडीपासून किंवा फळबागांची लागवड ही अगदी नापीक जमिनीमध्ये करता येते. म्हणजे अगदी डोंगर उतारावरती माळरानामध्ये आपण फळझाडांची लागवड करू शकतो. तेच जर आपण ॲग्रोनॉमिकल क्रॉप घेण्याचा विचार केला किंवा ॲग्रोनॉमिकल क्रॉपची लागवड करणे आपण जर डोंगराळ भागावरती करणे ठरवले तर ते पॉसिबल किंवा शक्य नसते. म्हणजे हा सुद्धा फळबाग लागवडीचा एक फायदा आहे. चौथा फायदा म्हणजे भारत देशामध्ये मजूर कमी पैशामध्ये उपलब्ध होतात. यामुळे प्रोडक्शन कॉस्ट कमी होते. आता प्रोडक्शन कॉस्ट आपण बघितले काय असते. प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे लागवडीपासून फळे बाजारपेठेत नेईपर्यंत जो काही त्यांच्यावरती खर्च होतो, यंत्राचा असेल, साधनसामग्री वापराचा असेल, कीड किंवा रोग नियंत्रणाचा असेल, हे सगळं प्रोडक्शन कॉस्ट म्हणून गणले जाते. आणि या सर्वांमध्ये मजुराची भूमिका मोठी असते आणि हे मजूरच आपल्याला कमी पैशामध्ये उपलब्ध होत असल्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट कमी होते आणि निव्वळ नफा वाढला जातो. पाचवा फायदा म्हणजे मार्केटमध्ये
किंवा बाजारपेठेत फळांना असणारी मागणी वाढत आहे. यामुळे फळझाडांची लागवड करून उत्पादन मिळवणे फायद्याचे ठरते. 6वा फायदा, ॲग्रोनॉमिकल क्रॉप ही सीझनल म्हणजे हंगामी असतात. यामुळे या पिकांचे उत्पादन घेणारे शेतकरी ऑफ सीझनमध्ये म्हणजे दुसऱ्या पिकाचे पेरणी करेपर्यंत जो कालावधी असतो त्या कालावधीत दुसऱ्या व्यवसायामध्ये स्वतःला गुंतवून घेतात. परंतु फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत तसे नसते. फळबाग करणाऱ्या शेतकऱ्याला बागेच्या मेंटेनन्ससाठी किंवा व्यवस्थापनासाठी वर्षभर बागेतच काम करावे लागते आणि त्याचा वर्षभराचा फायदा देखील मिळतो. हे सर्व फ्रूट ग्रोईंगचे फायदे म्हणजे ॲडव्हान्टेजेस आहेत. देन डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फ्रूट ग्रोईंग. फर्स्ट, फ्रूट ग्रोईंग रिक्वायर्स स्पेशलाइज्ड नॉलेज अँड स्किल. म्हणजे फळझाडांची लागवड करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान माहिती असणे, फळझाडाची शास्त्रोक्त माहिती असणे, तसेच काही प्रॅक्टिस करताना ते काळजीपूर्वक करणे व त्याचेही कौशल्य असणे हे आवश्यक असते. नाहीतर फळबाग लागवड करणे तोट्याचे ठरते. म्हणजे फळबाग लागवडीसाठी आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान माहीत असणे गरजेचे असते. काही स्किल किंवा कौशल्य आपल्यात असणे आवश्यक असते. अन्यथा फळझाडाची लागवड करणे आपल्यासाठी तोट्याचे ठरते. सेकंड पॉईंट, द रिटर्न्स आर लेट फ्रॉम प्लांटिंग ॲज फ्रूट बिअरिंग स्टार्ट्स लेट फ्रॉम प्लांटिंग. म्हणजे फळबागेपासून मिळणारे उत्पादन हे उशिरा मिळते, कारण फळझाडांमध्ये लागवडीपासून 3 ते 4 वर्षांनी फळधारणा चालू होते. म्हणजेच झाडे लावल्यापासून पहिली 3 ते 4 वर्षे फळे येत नाहीत आणि यामुळे शेतकऱ्याला फळबाग लागवडीपासून पहिले 3 ते 4 वर्षे कसलेही उत्पादन मिळत नाही. यामुळे फ्रूट ग्रोईंग किंवा फ्रूट फार्मिंग हे तोट्याचे ठरते. थर्ड पॉईंट, फ्रूट ग्रोईंग रिक्वायर लार्ज कॅपिटल इन इनिशियल स्टेज ऑफ ऑर्चर्ड इस्टॅब्लिशमेंट अँड ॲज इंडियन फार्मर इज पुअर इट बिकम्स डिफिकल्ट फॉर हिम टू कल्टिवेट फ्रूट क्रॉप्स. म्हणजे फळबाग लागवड करताना सुरुवातीला जास्त भांडवल गुंतवावे लागते, तरच बागेचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होते. आणि भारतीय शेतकरी गरीब असल्याने किंवा बागेसाठी लागणारे भांडवल उपलब्ध नसल्याने फळझाडांची लागवड करणे भारतीय शेतकऱ्याला कठीण किंवा अडचणीचे वाटते. यामुळे शेतकरी ॲग्रोनॉमिकल क्रॉपला प्राधान्य देतात. म्हणजेच काय तर फळबाग लागवडीसाठी जे सुरुवातीचे भांडवल असते ते मोठ्या प्रमाणात किंवा जास्त लागते आणि शेतकरी गरीब असल्याने भारतीय शेतकरी फळबाग लागवडीकडे वळला जात नाही, कारण ही बाब त्याच्या दृष्टीने तोट्याची ठरते. फोर्थ पॉईंट, इंडियन कंझ्युमर इज नॉट ॲडॉप्टेड हिमसेल्फ टू द कन्झम्पशन ऑफ प्रिझर्व्ड फूड. He prefers fresh fruits and so there is no progress of processing industries. म्हणजे बहुतांश भारतीय शेतकरी किंवा भारतीय उपभोक्ता हे प्रिझर्व्ड फ्रूट प्रोडक्ट्स म्हणजे जॅम, जेली किंवा आणखी काही दुय्यम उत्पादने आपल्या आहारामध्ये समाविष्ट करत नाहीत. ते ताज्या फळांनाच आहारामध्ये प्राधान्य देतात. त्यामुळे फळांवर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांची संख्या भारतात कमी आहे. तसेच त्या कंपन्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, आधुनिक साधनसामग्री वापरणे अशी प्रगती झालेली दिसत नाही. म्हणजेच काय, एकंदरीत भारतीय उपभोक्ता
प्रिझर्व्ड फ्रूट प्रोडक्ट्स म्हणजे दुय्यम उत्पादने, जॅम जेलीसारखी दुय्यम उत्पादने यापेक्षा ताज्या फळांना आहारामध्ये प्राधान्य देतो आणि यामुळे अशा कंपन्या ज्या प्रिझर्व्ड फ्रूट प्रोडक्ट्स तयार करतात त्यांची संख्या आपल्या भारतामध्ये कमी आहे आणि त्यापासून त्यांची होणारी प्रगती ही देखील कमी झालेली दिसून येते. फिफ्थ पॉइंट, average size of fruit garden is very small, making it difficult to adopt improved methods of cultivation, and this results in increasing the production cost. बहुतांशी भारतीय शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. यामुळे फळबाग लागवडीसाठी कमी क्षेत्र उपयोगात आणले जाते. यामुळे शेतकरी आपल्या कमी क्षेत्रावरती घेतलेल्या बागेत आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक साधनसामग्री, यंत्रे, अवजारे वापरू शकत नाही. कारण लहान क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञान किंवा आधुनिक साधनसामग्री, यंत्रे वापरणे त्याला जास्त खर्चाचे वाटू लागते आणि परिणामी तो पारंपरिक साधनांचाच, यंत्रांचाच वापर करतो आणि याचा परिणाम म्हणजे बागेचे व्यवस्थापन किंवा मेंटेनन्स प्रभावी होत नाही. यामुळे प्रोडक्शन कॉस्ट वाढली जाते आणि या सर्वाचा परिणाम म्हणजे शेतकऱ्याला फळबागेची लागवड करणे किंवा फळझाडांची लागवड करणे तोट्याचे वाटू लागते. सिक्स्थ पॉइंट, the export trade is not very well flourished in our country because of lack of quick and refrigerated transportation facilities, lack of standardization of product, without which building up of stable trade is difficult. म्हणजे फळे निर्यात करण्यासाठी दुसऱ्या देशांमध्ये विकण्यासाठी जी गुणवत्ता आवश्यक असते ती भारतामध्ये मेंटेन होत नाही. याचे कारण म्हणजे आपल्याकडे फळांची जलद तसेच शीतकरणाची सुविधा असणारी वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध नसते. तसेच उत्पादनाच्या प्रमाणबद्धतेची कमतरता आपल्या भारतामध्ये दिसून येते. या कारणांमुळे निर्यातक्षम गुणवत्ता मेंटेन होत नाही. यामुळे भारतीय शेतकरी आपल्या बागेतील फळे निर्यात करू शकत नाहीत. हे सर्व तोट्याचे घटक आहेत. म्हणजे फळबाग लागवडीकडून शेतकरी डायव्हर्ट का होतो हे या पॉईंटमधून आपण शिकू शकतो. पहिला पॉईंट होता की फ्रूट ग्रोईंग रिक्वायर्स स्पेशलाइज्ड नॉलेज अँड स्किल. म्हणजेच फळझाडांची लागवड करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान माहिती असणे, फळझाडाची शास्त्रोक्त माहिती असणे, तसेच प्रॅक्टिस करताना ते काळजीपूर्वक करणे व त्याचेही कौशल्य असणे या सर्व गोष्टी आवश्यक असतात. आणि या गोष्टी जर शेतकऱ्याला माहीत नसतील तर फळबाग लागवड करणे तोट्याचे ठरते. दुसरा पॉईंट, द रिटर्न्स आर लेट फ्रॉम प्लांटिंग ॲज फ्रूट बेअरिंग स्टार्ट्स लेट फ्रॉम प्लांटिंग. म्हणजे फळबागेपासून मिळणारे उत्पादन हे उशिरा मिळते, कारण फळझाडांमध्ये लागवडीपासून 3 ते 4 वर्षांनी फळधारणा चालू होते. म्हणजेच झाडे लावल्यापासून पहिली 3 ते 4 वर्षे फळे येत नाहीत. म्हणजेच शेतकऱ्याला पहिली 3 ते 4 वर्षे कसलेच उत्पादन त्या बागेपासून मिळत नाही. यामुळे शेतकऱ्याचा कल हा ॲग्रोनॉमिकल क्रॉपकडे आपोआप वळला जातो. तिसरा पॉईंट, फ्रूट ग्रोईंग रिक्वायर लार्ज कॅपिटल
in initial stage of orchard establishment, and as Indian farmer is poor, it becomes difficult for him to cultivate fruit crops. म्हणजे फळबाग लागवड करताना सुरुवातीला जास्त भांडवल गुंतवावे लागते, तरच बागेचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होते. आणि भारतीय शेतकरी गरीब असल्याने किंवा बागेसाठी लागणारे भांडवल उपलब्ध नसल्याने फळझाडांची लागवड करणे भारतीय शेतकऱ्याला कठीण किंवा अडचणीचे वाटते. या सर्वामुळे शेतकरी ॲग्रोनॉमिकल क्रॉपला प्राधान्य देतात. देन फोर्थ पॉईंट, इंडियन कंझ्युमर इज नॉट अडॉप्टेड हिमसेल्फ to the consumption of preserved fruit products, but he prefers fresh fruits, and so there is no progress of processing industries. म्हणजे भारतीय उपभोक्ता हे प्रिझर्व्ड फ्रूट प्रोडक्ट्स म्हणजेच जॅम, जेली किंवा आणखी काही दुय्यम उत्पादने याच्यापेक्षा ताज्या फळांना प्राधान्य देतात. यामुळे असे प्रोडक्ट तयार करणाऱ्या कंपन्यांची संख्या भारतामध्ये कमी आहे. तसेच या कंपन्यांची सुद्धा काही प्रगती झालेली आपल्याला दिसत नाही. फिफ्थ पॉईंट, ॲव्हरेज साईज ऑफ फ्रूट गार्डन इज व्हेरी स्मॉल, मेकिंग इट डिफिकल्ट टू अडॉप्ट इम्प्रूव्ड मेथड्स ऑफ कल्टिवेशन, अँड दिस रिझल्ट्स इन increasing the production cost. बहुतांशी भारतीय शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. यामुळे फळबाग लागवडीसाठी कमी क्षेत्र उपयोगात आणले जाते. यामुळे शेतकरी आपल्या बागेत आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक साधनसामग्री, यंत्रे, अवजारे वापरू शकत नाही. याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्याला पारंपरिक साधनांचाच वापर करावा लागतो, पारंपरिक यंत्रेच वापरावी लागतात आणि या सर्वामुळे बागेचे व्यवस्थापन प्रभावी होत नाही आणि याचा परिणाम म्हणजे बागेतील प्रोडक्शन कॉस्ट वाढते. सिक्स्थ पॉईंट, द एक्सपोर्ट ट्रेड इज नॉट व्हेरी वेल फ्लरिश्ड इन आवर कंट्री बिकॉज ऑफ लॅक ऑफ quick and refrigerated transportation facilities, lack of standardization of product, without which building up of stable trade is difficult. म्हणजे फळे निर्यात करण्यासाठी जी गुणवत्ता आवश्यक असते ती भारतामध्ये मेंटेन होत नाही, कारण आपल्याकडे फळांची जलद तसेच शीतकरणाची सुविधा असणारी वाहतुकीची व्यवस्था नसते किंवा उत्पादनाच्या प्रमाणबद्धतेची कमतरता असते. या सर्वामुळे निर्यातक्षम गुणवत्ता मेंटेन होत नाही आणि यामुळे आपला भारतीय शेतकरी स्वतःच्या बागेतील फळे निर्यात करू शकत नाहीत. इथे ॲडव्हान्टेजेस ऑफ फ्रूट गार्डन्स किंवा फ्रूट फार्मिंग आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फ्रूट फार्मिंग हा घटक संपलेला आहे. धन्यवाद.